फर्ग्युसन कॉलेज, माझ्या मुलांचं कॉलेज, माझं कॉलेज, माझ्या आईचं कॉलेज आणि माझ्या आजोबांचं कॉलेज. माझे आजोबा म्हणजे रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे 1892 साली कॉलेजामध्ये फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले. कॉलेज तेव्हा गद्रेवाड्यात भरत असे गावामध्ये, इथे नाही. तर तेव्हा मुली नसत वर्गामध्ये, फक्त मुलं. 1895 साली 2 मुलींनी कॉलेजात नाव घातलं आणि त्या यायला लागल्या शिकायला. पण त्यांची व्यवस्था केवढी चोख असे की त्यांच्यासाठी खास चिकाचा पडदा असायचा. त्या पडद्यामागे त्या दोघी, म्हणजे त्यांचा उपद्रव कोणाला नको आणि कोणाचा उपद्रव त्यांना नको. पुढे 1895 साली कॉलेज गद्रेवाड्यातून हललं आणि ह्या सुंदर परिसरात येऊन दाखल झालं. शाळेत असल्यापासून अप्पांचा अभ्यासाचा असा एक खास क्रम होता. ते वर्षाच्या सुरुवातीला जी अभ्यासक्रमाची पुस्तकं असतील ती सगळी हस्तगत करून, ती वाचून, ती समजून घेऊन त्यांचा पार फडशा पाडीत. एवढंच नाही तर त्या विषयाला, त्या विषयाला अनुषंगून जी काही पुस्तकं त्यांना मिळतील किंवा ते मिळवतील ती घेऊन तेही ते वाचून काढीत, अथपासून इथपर्यंत. तेव्हा साहजिकच अशा त्यांच्या या क्रमामुळे त्यांचा कायम वर्गात पहिला नंबर आला तर नवल नाही. तेव्हा कॉलेजात प्रिव्हियसमध्ये दाखल झाल्यापासून ते पार BSc होईपर्यंत त्यांनी एकदाही पहिला वर्ग किंवा पहिला क्रमांक सोडला नाही. कायम फर्स्ट क्लास फर्स्ट. BScमध्ये त्यांना तर अभूतपूर्व यश मिळालं. तेव्हा त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप मिळाली, परदेशी उच्च गणिताच्या शिक्षणासाठी जायची. तेव्हा हे अगदी अघटितच होतं. आत्तापर्यंत कोणालाही परदेशी शिकायची संधी मिळाली नव्हती. तेव्हा सगळे विद्यार्थी, त्यांचे जे सहाय्यक होते, त्यांच्या बरोबरीची मुलं, वर्गातली मुलं, कॉलेजातली मुलं, सगळ्यांना एवढा आनंद झाला की आप्पा जेव्हा इंग्लंडला जायला निघाले आणि त्यासाठी मुंबईला रवाना झाले, तेव्हा त्यांना आगगाडीमधून सुमारे 150 मुलांनी सोबत केली खडकीपर्यंत कॉलेजमधल्या निरोप द्यायला. केम्ब्रिज विद्यापीठ हे गणित विषयासाठी फार प्रसिद्ध होतं. आप्पांना सेंट जॉन्स कॉलेजमध्ये अगदी सहज प्रवेश मिळाला. मग पुढे त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि 1899 साली त्यांनी सिनियर रँगलरशिप ही पदवी मिळवली. तेव्हा गणिताच्या उच्च परीक्षेमध्ये पास होणाऱ्यांना रँगलर ही पदवी मिळत असे प्रथम श्रेणीत, आणि प्रथम श्रेणीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला सिनियर रँगलर म्हणून किताब मिळे. तर आप्पा भारताचे पहिले सिनियर रँगलर. आप्पा जेव्हा मायदेशी परत यायला निघाले केम्ब्रिजहून, तेव्हा नुकतीच इंडियन न्यूज रिव्ह्यू
या मालिकेची सुरुवात झाली होती आणि या मालिकेचा पहिला चॅप्टर, पहिलं प्रकरण हे अप्पांच्या मायदेशी परत येण्यावर बेतलं गेलं. म्हणजे अप्पांचं एकूणच केम्ब्रिजमधला यशाचा आढावा आणि त्यांचं परत येणं आपल्या मायदेशाला ह्याच्यावर तो कार्यक्रम आधारलेला होता आणि अशी इंडियन न्यूज रिव्ह्यूची सुरुवात झाली. इंग्लंडला निघण्याआधी अप्पांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये सभासद म्हणून आपलं नाव नोंदवलं होतं. ही संस्था शिक्षणाला वाहिलेली होती आणि 20 वर्ष तरी तिचं सभासद म्हणून राहिलं पाहिजे असा एक त्यांचा नियम होता. तर अप्पांनी हा नियम आनंदाने स्वीकारला आणि ते इंग्लंडला गेले. परत आल्यावर एकूण त्यांचं यश पाहता त्यांना खूप मागण्या येऊ लागल्या आणि इंडियन एज्युकेशन सर्व्हिस म्हणून जी संस्था होती त्यांनी असं सुचवलं की अप्पांनी त्यांना जॉईन करावं आणि नामदार गोखल्यांनी मग अप्पांना कळवलं की ह्या संस्थेची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यावर काम करू लागावं, कारण आत्तापर्यंत कुठलाही बिनगोरा माणूस या सर्व्हिसमध्ये नव्हता. सगळे गोऱ्या रंगाचे, सगळे युरोपियन लोक त्या संस्थेत असत. तेव्हा हा एक मोठा मान होता आणि ते म्हणाले, म्हणजे नामदार गोखले म्हणाले की तुम्ही डेक्कन एज्युकेशनची काळजी करू नका, सोसायटीची काळजी करू नका, आम्ही त्यांना विनंती करतो आणि ते तुम्हाला तुमच्या शब्दापासून मोकळं करतील की तुम्ही 20 वर्षाची जी त्यांना कबुली दिली आहे त्यातून ते मोकळं करतील आणि तुम्हाला आनंदाने परवानगी देतील हा मोठा सन्मान मिळवण्यासाठी. अप्पांनी त्यांना उलट टपाली कळवलं की मला ह्या ऋणातून मोकळं व्हायचं नाही, मला माझा शब्द तोडायचा नाही, मला अजिबात डेक्कन एज्युकेशन सोसायटीपासून तफावत घ्यायचीच नाही आहे, तेव्हा आपण माझा नम्र नकार ह्या एज्युकेशन सोसायटीला कळवावा. अर्थातच ह्या त्यांच्या निर्णयाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये आणि एकूणच कॉलेजात सगळीकडेच खूप आनंद झाला आणि मग सोसायटीच्या लोकांनी आणि नामदार गोखल्यांनी आणि इतर ज्येष्ठ सदस्यांनी असं ठरवलं की त्या तरुण वयात, अगदी लहान वयात सुद्धा अप्पांना फर्ग्युसनचे प्रिन्सिपल म्हणून नेमणूक त्यांची करायची. अर्थात तेव्हा ते खूपच लहान होते, अनुभव काहीच नव्हता प्रिन्सिपल या मोठ्या पदाचा स्वीकार करायचा. तेव्हा अप्पांनी उलट विनंती केली की 2 वर्ष मला जरा शिकू दे, बघू दे आणि मग आपण पुढे पाऊल टाकू. तेव्हा मग ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून अप्पा रुजू झाले आणि त्यांनी काम सुरू केलं. प्रथम फर्ग्युसन कॉलेजला टिनपॉट कॉलेज म्हणून त्याची टिंगल करत असत, पण हळूहळू या कॉलेजचा दर्जा एवढा उंचावत गेला की पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्येच नव्हे तर अख्ख्या भारतात या संस्थेचं नाव घेऊ लागले लोक. पुढे कलकत्ता विद्यापीठाची चौकशी करायला म्हणून सॅडलर कमिशन भारतात आलं आणि सर आशुतोष मुखर्जी हे त्या कमिशनबरोबर आले. तेव्हा सर मुखर्जींनी सांगितलं की बाकीच्या कमिशनच्या सभासदांना की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून फर्ग्युसन कॉलेजला भेट दिली पाहिजे आणि म्हणून सगळेजणं पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला भेट द्यायला आले. अप्पांनी आपली कडी शिस्त, शिक्षणाविषयीचं अमाप प्रेम, विद्यार्थ्यांविषयीची आस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी कायम लक्षात ठेवून या कॉलेजला खरोखर भरभराटीचे दिवस दाखवले. पुरोगामी धोरण, विद्यार्थ्यांविषयी अमाप आस्था आणि प्रेम आणि शिक्षण हा धर्म मानणाऱ्या रँगलर रपू परांजपेंनी या कॉलेजला कुठल्या कुठे वर कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अप्पांची कामगिरी स्मरून कॉलेजनेही उलट त्यांच्या स्मरणार्थ ही गणिताची बिल्डिंग त्यांच्या नावाने केली आहे आणि अप्पांचं नाव त्याच्यावर दिमाखात झळकतं आहे. आतमध्ये त्यांचं एक तैलचित्र पण आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाला जी मोठी परंपरा आहे त्यामध्ये या क्षेत्राचा किंवा या कॅम्पसचा सुद्धा मोठा हात आहे आणि यामध्ये मेन बिल्डिंग, ॲम्फी थिएटर आणि लायब्ररी याबरोबर ॲम्फी थिएटर ही एक महत्त्वाची वास्तू आहे, कारण विद्यार्थ्यांना वेगवेगळे कार्यक्रम इथे जे मिळतात, इव्हन कलागुणांना वाव मिळतो तो याच बिल्डिंगमध्ये. आणि या
ॲम्फिथिएटरची संकल्पना ही त्यावेळचे प्राचार्य रँगलर परांजपे यांनी मांडली आणि या बिल्डिंगची साठी जी काही देणगी असेल ती देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी गोळा केली आणि 1912मध्ये 5 सप्टेंबर टू बी प्रिसाईज 5 सप्टेंबर 1912मध्ये या वास्तूचं उद्घाटन झालं आणि अशा प्रकारे आज ती एक मॉन्युमेंट आणि आमच्या हेरिटेजमध्ये ही फर्ग्युसन कॉलेजची वास्तू आहे. दुर्दैवाने अप्पांची बुद्धिमत्ता ह्याचा वारसा काही माझ्याकडे आला नाही. किंबहुना परांजपे आणि गणित हे जे काही कोष्टक होतं ते माझ्या बाबतीत कुठेतरी हुकलं. मला माझ्या वडिलांकडून पप्पाकडून त्यांच्या कलेचा वारसा मात्र जोरदारपणे मिळाला. तो एक उत्तम चित्रकार होता आणि कलासक्त होता. तर माझी पण वृत्ती तिकडेच झुकली तर त्यात नवल नाही. फर्ग्युसनमध्ये मी अभ्यास सोडून बरंच काही केलं. टेकडीवर फिरायला गेले, त्यानंतर टेनिस खेळले, वेगवेगळ्या स्पर्धांमधनं भाग घेतला आणि मुख्य म्हणजे नाटकं बसवली आणि त्यातनं काम केलं. एक गंमत सांगते. तेव्हा डिअर डिपार्टेड ह्या नावाचं एक छोटं नाटुकलं माझ्या वाचण्यात आलं आणि तेव्हा कॉलेजात दरवर्षी शेवटचा वार्षिक समारंभ असे तेव्हा कार्यक्रम होत असत. तर त्याच्यामध्ये नाटकं नाटुकली ही अगदी आवर्जून व्हायची. तर मी एक हे डिअर डिपार्टेड बसवायला घेतलं आणि ते झकास झालं. त्यात मी काम पण केलं. तर ते मग आंतर कॉलेजिएट स्पर्धा असत आणि त्या स्पर्धेला गेलो आणि मला आठवतं दस्तूर शाळेमध्ये त्या शेवटच्या स्पर्धा होत आणि तिथे आम्ही जाऊन प्रत्येक गटाला प्रत्येक कॉलेजला एक एक वेगळा वर्ग दिलेला असे. तर आमच्या वर्गामध्ये आम्ही आमचं मेकअपचं सामान हे ते असं वाढबिस्तार लावलं मांडलं आणि तयारीला लागलो आणि सॅम डॉक्टर म्हणून एक उमदा तरुण आमच्या वर्गात आला. तो म्हणाला की फर्ग्युसन कॉलेज गुड गुड व्हॉट आर यू डुईंग. तो वॉडिया कॉलेजचा होता बरं का. तर आणि तो म्हणाला आय एम फ्रॉम वॉडिया कॉलेज वी आर डुईंग जुलियस सीझर. म्हटलं व्हेरी गुड. मग तुम्ही काय करताय. म्हटलं द डिअर डिपार्टेड. द डिअर डिपार्टेड इंग्लिश. म्हटलं हो. तर त्याचा चेहरा पडला. त्यांनी हसू दाबलं आणि म्हणाला ओ गुड गुड ओके ऑल द बेस्ट. आणि तो गेला आणि मग 2 मिनिटांनी मोठा हशा ऐकू आला शेजारच्या वर्गात म्हणजे या वॉडिया कॉलेज संचातनं की त्यांनी टिंगल केली आणि मला हेही ऐकवलं यार फर्ग्युसन कॉलेज इज डुईंग इंग्लिश आणि मोठा हशा. आणि गंमत म्हणजे आमच्या डिअर डिपार्टेडला पहिलं बक्षीस मिळालं नाटकाचं द बेस्ट प्रोडक्शन. मला बेस्ट डिरेक्टर म्हणून मिळालं आणि बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून मिळालं. आणि मग आम्ही जेव्हा दिमाखात परत आमच्या वर्गात आलो तेव्हा सॅम डॉक्टर दोन्ही कान धरून माझ्यासमोर उभा राहिला. म्हणाला यू टॉट मी अ लेसन. मला वाटतं की हा खिलाडूपणाचा केवढा गोड एक आविष्कार पाहायला मिळाला. पुढे हा सॅम डॉक्टर पाक इंडिया लढाईमध्ये तो मेजर म्हणून गेला जॉईन झाला. त्या आर्मीमध्ये गेला होता आणि तो कामी आला या लढाईमध्ये. डिअर डिपार्टेडच्या यशानंतर साहजिकच कॉलर ताठ झाली असली तर नवल नाही. तर त्या वर्षी काय झालं की वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आमच्या विभाग असत आणि त्या विभागाचे मुख्य असत प्रमुख विद्यार्थीच. म्हणजे मग तो NCCचा असो मग खेळ असो. तर तसा नाटक विभाग आणि करमणूक विभाग म्हणजे व्हरायटी एंटरटेनमेंटचा एक विभाग असे. तर त्या विभागासाठी मी म्हटलं आपण नाव नोंदवायचं आणि आपण स्पर्धेला उभं राहायचं. निवडणुका होत असत अगदी बाकायदा निवडणुका मोठ्या हमरीतुमरीच्या. तर ते मी निवडणुकीला उभी राहिले. पण मला लोकांनी सांगितलं की अगं ह्याच्यात तू कशाला पडतेस. ते लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक असतं ना विशेष तुमच्यासाठी खास बायकांसाठी. म्हटलं काय म्हणून लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह मला नाही व्हायचं. मला नाटकात रुची आहे. मला करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये रुची आहे. मी ते सिद्ध करून दाखवलं आहे. तर मला ह्याच्यासाठी नाही पण आत्तापर्यंत कुणी मुलगी उभी राहिली नाही. म्हटलं आता राहिली आहे. म्हणून मग मी ती निवडणूक लढवली आणि खूप गाजावाजा झाला. अर्थातच मुलगी निवडणूक लढवते म्हणून सगळ्या मुली माझ्या बाजूनी आणि बरीचशी मुलं पण माझ्या बाजूनी आणि मी दणदणीत त्या वर्षी जिंकून आले बरं. आणि पहिली मी कॉलेजातली व्हरायटी सेक्रेटरी म्हणून रुजू झाले. आणि गंमत म्हणजे त्या वर्षी मग मी खूप अगदी जीव ओतून कार्यक्रम बसवला. खूप सुंदर बसवला. वेगवेगळे त्याच्यात खूप तऱ्हेचे काय काय कार्यक्रम योजले. नाटिका गाणी हे ते नाच वगैरे वगैरे छान झालं. मग पुढच्या वर्षी आता आत्मविश्वास वाढला. आणखी एक
विभाग होता, नाट्य विभाग, तो जरा ह्याच्यापेक्षासुद्धा वरच्या स्तरावर होता. त्या म्हटलं आता आपण नाट्य विभागासाठी उभं राहायचं. आणि आता एक हवा अशी सुरू झाली की या मुलींना जराशी संधी दिली की त्या डोक्यावर चढून बसतात. आणि पाहता पाहता कॉलेजाचा नूरच बदलला एकदम आणि सगळे आपले माझ्या विरुद्ध. आणि त्या वर्षी मग जी काही मी आपटले म्हणून सांगू, माझा पार नेस्तनाबूत करून टाकलं मला. आणि मी अगदी हिरमुष्टी अशी, मला त्यातनं बाहेर निघायला बराच वेळ लागला, पण शेवटी हसून मी बाहेर पडले. कारण एकूणच माझा दृष्टिकोन असा आहे की ग्लास अर्धा भरलेला असला तर तो अर्धा भरला आहे म्हणायचं, अर्धा रिकामा नाही म्हणायचं. This is All India Radio, Pune. Here is the local news and the weather forecast. एकदम भूतकाळातच शिरले की, पण कुठल्याही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये गेलं ना की मला असंच व्हायला होतं. एकदम भूतकाळात जाते मी. तेव्हा किती वर्ष झाली त्या गोष्टीला, पण माझी BAची परीक्षा अगदी अंगावर आली होती. म्हणजे 4-5च दिवस राहिले होते आणि मी घरी लॉजिकच्या सिद्धांताशी काहीतरी झटापट करत बसले होते. आणि अचानक एक सरकारी चपरासी आला. तर मला आकाशवाणी पुणे केंद्रावर मराठी निवेदिकेच्या ऑडिशनसाठी पाचारण केलं होतं की उद्या संध्याकाळी ऑडिशन्स आहेत, तर तुम्ही जरूर या परीक्षा द्यायला. मी बुचकळ्यात पडले. हा काय चमत्कार, कारण मी कधी आकाशवाणीचं तोंडसुद्धा पाहिलं नव्हतं तोपर्यंत. आणि मी काही अर्ज पण केला नव्हता आणि कुठून का हे आलं पत्र मला काही कळेना. पण आई म्हणाली, अगं जा की, संध्याकाळी नाहीतरी अभ्यास थोडाच करतेस, जाऊन बघ काय येते. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी दुसऱ्या दिवशी सेंट्रल बिल्डिंग्सवर हजर झाले. तेव्हा रेडिओ स्टेशनचा संसार सेंट्रल बिल्डिंग्समध्ये असायचा, पुणे केंद्राचा. आणि तिथे त्या सुंदर दगडी इमारतीत मी शिरले. ड्युटी ऑफिसरनी मला एक 4-5 पानांचा एक कागद दिला, छपका दिला आणि म्हणाला, लाल लाईट लागला स्टुडिओमध्ये की हे वाचायचं. बरं म्हटलं. स्टुडिओत गेले, लाल दिवा लागला आणि मी वाचू लागले. त्या दिवसाचं ते निवेदन होतं काहीतरी आणि त्याच्यामधली 1-2 वाक्य मला आठवतात. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल. आता मी लहानपणापासून संस्कृत श्लोक आणि सुभाषितं घडाघड म्हणत आले, तेव्हा मला या विजांच्या कडकडाटाचा आणि ढगांच्या गडगडाटाचा जरासुद्धा त्रास झाला नाही. मी निवेदन ते वाचलं आणि योग्य ते लटके मुरके सगळे देऊन, कारण थोडं अंगात नाट्यकला होतीच. आणि हिरवा दिवा लागला आणि मी उठले आणि ते स्टुडिओचं अवजड दार उघडलं. दारात ड्युटी ऑफिसर उभा होता. उद्यापासून कामावर यायचं म्हणाला. हां म्हटलं, अहो भलतंच काय, माझी BAची परीक्षा आली आहे 4 दिवसावर, मला नाही येता येणार. आणि मग दिलगिरी व्यक्त करून हसून मी निरोप घेतला. मी आकाशवाणीच्या किंवा सेंट्रल बिल्डिंगच्या फाटकापर्यंत पोचते, तोच एक चपरासी परत पळत माझ्या मागून आला. अहो बाई, अजून मॅडम आल्या नव्हत्या बरं का. बाई तुम्हाला परत आत बोलवत आहेत. आता काय, पुन्हा ड्युटी ऑफिसर, पुन्हा 4-5 कागद. आता इंग्लिश अनाऊन्समेंट्स होत्या. तो म्हणाला की ह्या आजच्या इंग्लिश अनाऊन्समेंट्स आहेत, तुम्ही इंग्लिश ऑडिशन देणार का? देते की म्हटलं. स्टुडिओत परत गेले, पुन्हा लाल दिवा, पुन्हा त्या अनाऊन्समेंट्स, पुन्हा ते अवजड दार ते उघडलं, पुन्हा ड्युटी ऑफिसर तिथेच उभा, उद्यापासून यायचं म्हणाला. आता गंमत अशी की ह्या ज्या इंग्लिश अनाऊन्समेंट्स होत्या, लोकल अनाऊन्समेंट्स, त्या फक्त 10 मिनिटाच्या होत्या. म्हणजे सायकलवरनं सेंट्रल बिल्डिंगपर्यंत यायचं डेक्कन जिमखान्यावरून आणि परत जायचं आणि तिथे काय जो वेळ जाईल 1 तास 1.5 तास असं म्हणून फार तर 2 तास 1.5-2 तासाचा काय तो प्रश्न होता. आणि संध्याकाळची वेळ, त्यामुळे मी अगदी आनंदाने कबूल झाले आणि रोज मग आकाशवाणी पुणे केंद्रावर उपस्थिती देऊ लागले. महिना पगार ₹50. त्या काळामध्ये सुद्धा ही रक्कम अगदी नगण्य होती. पण आमच्या घरी गंमत अशी की पैसे पगार याची चर्चा कधी होतच नसे. पैशाबद्दल बोलणं हे कुठेतरी कमीपणाचं समजलं जाई आणि तेच माझ्या अंगी जे मांडलं ते आजपर्यंत. त्यामुळे व्यवहार कशाशी खातात हे मला कधीही कळलं नाही, आजसुद्धा फारसं कळत नाही. असो,
संधी मिळाली होती ही, ती मात्र अगदी अफाट होती. म्हणजे माझा भाव शेजारी पाजारी, माझ्या दोस्तांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये, नातलगामध्ये एवढा वधारला की सांगता सोय नाही. कारण आकाशवाणीमध्ये ती निवेदिका आणि त्यातनं इंग्रजी. मग अशी मी खुश झाले आणि इतकी रमून गेले त्या कामामध्ये आणि मायक्रोफोनशी अशी माझी जी गट्टी झाली ती आजपर्यंत कायम आहे. आणि मला मग असं वाटायला लागलं की आपणच आकाशवाणीला बनवलं बरं का. पुढे जेव्हा माझी परीक्षा संपली बी एची, तेव्हा मी मग मराठी निवेदन पण करू लागले. मला आठवतं की आम्ही सगळे सुधा भिडेची नक्कल करत असू. ती आकाशवाणी पुणे केंद्राची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निवेदिका आणि अतिशय शुद्ध वाणी, शुद्ध उच्चार असं सुंदर ती निवेदन करत असे. आणि थोडंसं ती आकाशवाणी पुणे केंद्र असं लांबत असे आणि आम्ही नवखे गवशे सगळे तिचीच नक्कल करत असू. आपल्या आवाजाच्या सामर्थ्याने वेगवेगळी मंडळी श्रोत्यांच्यावर खरोखर किमया करत असत. आणि तेव्हाचे जे नभोवाणीचे सितारे होते ते लोकांच्यात अतिशय लोकप्रिय होते. कारण अजून टेलिव्हिजनची पेटी उगवली नव्हती आणि त्यामुळे रेडिओ हेच एक काय ते ग्लॅमरचं प्रतीक होतं.